गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजल्याला पाणी तापवले. मी पाणी काढा लागले. बाहेर आजी बसले, पाणी वाट बघाले. पाणी आले नाही आज. पोरा झोपले ती. मग दात घासायला ब्रश घेते. कोलगेटला दात दुखते म्हणून आज दुसरा कोलगेट आणलेला आहे. आता दात घासून आंघोळ करणार आहे. जरा बाहेर फिरून येते जाऊ ना, जरा आजीकडे भेटून यायचं इकडं. सगळेजण आज पाणी तापवावं लागले. मी सकाळ सकाळ लवकर उठले होते. पाणी नाही आले आज. रिकामे ड्रम आजी बसले. हाय. देऊ का पाणी? उदासून बसलेला आहे पाणी आजी. देऊ का पाणी नाही. आंघोळीला? पाणी देऊ का विचारलं तर नको म्हणते. दिले. दुसऱ्या झाल्या काय झालेलं का नाही सांगते. ड्रम रिकाम झालेला आहे. पाणी नाही आजीला. कोण बाची आले म्हणून सांगते. तिचं पण पोर साधा मरून पडलं. कधी? त्या पुरीचा बाप तिचं काने सांगायला लागले मला. पडून पडले आणि एका जागीच राहिले. मी ऐकाले. आज पाण्याला काय रोगायला काय आज आलंच नाही पाणी. टाक्या दिवतात त्या आजी लय उदास आहे. त्याच्यामुळे टाइम मिळलं तिथे लागायचं. मग धुवून जाऊन त्याला आजी सगळं काने सांगाले. मी ऐकायला लागले. काय झालेलं सांगते आजी. टाकी धुवा लागले शिल म्हणा लागले म्हणून पाणी आले नाही. कधी कधी असंच होते. प्रॉब्लेम असते पाण्याची. मी बोलून घरी निघाले. दात घासत आले मी. आज एक काम कमी होते म्हणून निवांत मी बोलत काम करायला लागलो होतं. आत्ता त्यांचे फोन आले. मग आता निघावं लागते मला आंघोळ करून. चहाला ठेवले. दूध नाही आणले. काळा चहा करते. साखर लय लागते मला. 2 चमच साखर टाकलेला आहे. चला हे दात घासले बघा. हासली कोलगेट आणून त्याला कपडे घेतले मी आंघोळीला. आता हे साडी घालणार आहे. पोरगी उठली. झोपू घालायला राजनंदिनी. नाहीतर मागा लागते माझी सोबत कामाला येते म्हणून.